नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण तलाठी भरती 2025 ठोकळा या सिरीजमधील भाग 2 पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण तलाठी भरतीच्या अनुषंगाने IBPS आणि TCSच्या पॅटर्नवर आधारित प्रश्नांचा सराव करणार आहोत। तर मित्रांनो, जर तुम्ही 2025 मध्ये किंवा इथून पुढे होणाऱ्या तलाठी भरतीसाठी तयारी करत आहात तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा। आता फार वेळ न घालवता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। पहिला प्रश्न आहे, सुरत हे डॅश डॅश नदीच्या काठावर वसलेले आहे। आता या ठिकाणी पहा, सुरत हे शहर तापी नदीच्या काठावर गुजरातमध्ये आहे। ठीक आहे, म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे। तापी नदी मध्य प्रदेशमध्ये बैतूल या ठिकाणी उगम पावते, पुढे महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाते। ठीक आहे, तापी नदी ही मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या 3 राज्यातून वाहते आणि तिच्या काठावर बुरहानपूर, चांगदेव, एदलाबाद, भुसावळ, थाळनेर, सारंगखेड, प्रकाशे, टाळोदे आणि मांडवी ही शहर आहेत। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 2, परिसंस्थेचा सजीव भाग डॅश डॅश म्हणून संदर्भित आहे। आता या ठिकाणी पाहायचं, परिसंस्था म्हणजे काय? आपण आणि आपल्या सभोवतालचे सजीव आणि निर्जीव घटक यांना एकत्रितपणे काय म्हणायचं? परिसंस्था म्हणायचं। मग मित्रांनो, सजीव घटक कोणते कोणते? त्यामध्ये आले प्राणी, पक्षी, झाडे, कीटक, मायक्रो ऑर्गॅनिझम्स, हे सर्व काय सजीव घटक। यांना दुसरं नाव काय असतं? जैविक घटक। सजीव घटकांना काय म्हणायचं? जैविक घटक। पर्याय 2 आपलं उत्तर आहे। आणि जे निर्जीव घटक आहेत म्हणजेच दगड, माती यांना काय म्हणायचं? अजैविक घटक। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 3, जीवांच्या विविधतेच्या संघटनात्मक पातळ्या डॅश डॅश या आहेत। आता या ठिकाणी पाहायचं आहे, सजीवांमध्ये कोणकोणत्या पातळ्यांवर विविधता आढळते? तर मित्रांनो, ती आनुवंशिक पातळीवर आढळते, प्रजाती पातळीवर आढळते, म्हणजेच काय, कुत्रा आणि मांजर वेगवेगळ्या प्रजाती आहेत, आढळते, परिसंस्थेमध्ये देखील आढळते। म्हणजे या ठिकाणी वरीलपैकी सर्व घटकांमध्ये, सर्व पातळ्यांवर सजीवांमध्ये विविधता आढळते। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 4, मॉन्ट्रिक्स नोंदीमध्ये भारतातील किती दलदली क्षेत्राचा समावेश झालेला आहे? मित्रांनो, मॉन्ट्रिक्स नोंदी म्हणजे काय? तर रामसर स्थळांची यादी। यामध्ये भारतातील 2 ठिकाणं आहेत। एक आहे पहिलं राजस्थानमधील केवलादेव राष्ट्रीय उद्यान आणि दुसरं आहे मणिपूरमधील लोकटक सरोवर। म्हणजे आपलं उत्तर काय? मॉन्ट्रिक्स नोंदीमध्ये म्हणजे रामसर स्थळांच्या यादीमध्ये भारतातील 2 ठिकाणं आहेत। पर्याय 1। तर मित्रांनो, तिसरं ठिकाण यामध्ये ॲड करण्यात आलं होतं चिल्का सरोवर, परंतु काही काळानंतर पुन्हा ते त्यातून काढून टाकण्यात आलं। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोण व्यक्ती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नव्हते? मित्रांनो, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री 1960 ते 62। ठीक आहे। PK सावंत महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री जे 10 दिवस पदावर होते। वसंतराव नाईक महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री असणारे व्यक्ती 11 वर्ष आणि 78 दिवस। ठीक आहे। मग या ठिकाणी 1, 3 आणि 4 हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, तर स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नव्हते, म्हणून पर्याय 2 आपलं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6, फ्री थ्रो कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मित्रांनो, फ्री थ्रो काय असतं? समजा तुम्ही बास्केटबॉल खेळत आहात आणि एखाद्या खेळाडूने तुम्हाला मुद्दा म्हणून पाडलं, तर तुम्हाला आहे त्या ठिकाणावरून कोणीही मध्ये न येता बास्केटमध्ये बॉल टाकता येतो, त्याला काय म्हणायचं? फ्री थ्रो म्हणायचं। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 बास्केटबॉल। फुटबॉलमध्ये देखील अशा प्रकारे करता येतं, त्याला काय म्हणायचं? फ्री किक म्हणायचं किंवा पेनल्टी किक म्हणायचं। आणि हॉकीमध्ये काय म्हणायचं? तर फ्री हिट असं म्हणायचं। प्रश्न क्रमांक 7, भारतात वल्लभभाई पटेल चेस्ट संस्था कोठे आहे? मित्रांनो, छातीशी आणि छातीशी संबंधित रोगांवर संशोधन आणि उपचार करणारी वल्लभभाई पटेल चेस्ट संस्था 1949 ला दिल्ली या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती। म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8, 1926 मध्ये स्थापित श्री अरविंदो आश्रम डॅश डॅश येथे स्थित आहे। आता या ठिकाणी पहा, 1926 ला मीरा अल्फासा उर्फ श्री माताजी यांच्या अध्यक्षतेखाली पुदुच्चेरी या ठिकाणी अरबिंदो आश्रम किंवा श्री अरबिंदो आश्रमाची स्थापना करण्यात आली होती। म्हणजे पर्याय 3 पुदुच्चेरी आपलं उत्तर आहे। वर्ष होतं 1926 आणि अध्यक्षा होत्या
श्री माताजी उर्फ मीरा अल्फासा. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 9. पृथ्वीच्या वातावरणातील सरासरी तापमानात होणारी दीर्घकालीन वाढ डॅश डॅश म्हणून ओळखली जाते. आता या ठिकाणी पाहायचं आहे, पृथ्वीच्या वातावरणामध्ये एका विशिष्ट दराने होणारी तापमान वाढ म्हणजे काय, तर जागतिक तापमान वाढ म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, याचं कारण आहे हरितगृह परिणाम. म्हणजेच काय, तर हरितगृह वायूंमुळे सूर्याची उष्णता पृथ्वीच्या आतल्या भागामध्ये साठवून ठेवली जाते. त्याला काय म्हणायचं, हरितगृह परिणाम. आणि त्यामुळे काय होतं, जागतिक तापमान वाढ. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 10. पुढीलपैकी कोणते क्लोरोफ्लोरोकार्बन्स म्हणजेच CFC चे गुणधर्म आहेत. आता या ठिकाणी पहा, क्लोरोफ्लोरोकार्बन्स याचा वापर आपण फ्रीजमध्ये करतो. ठीक आहे. तर मित्रांनो, हे अत्यंत स्थिर असतात आणि आधी जे आपण विषारी वायू वापरायचो ते वायू वापरायला लागू नयेत म्हणून हा बिनविषारी वायू शोधला गेला. ठीक आहे. त्यासोबतच हा ज्वलनशील नाही आणि मोठ्या प्रमाणात ओलेटाईल आहे. म्हणजे या ठिकाणी हे 3 काय आहेत, याचे गुणधर्म आहेत. म्हणजे पर्याय 4 वरील सर्व हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11. भारतात राष्ट्रीय अंतर्विषयी विज्ञान व तंत्रज्ञान संस्था म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर इंडिसिप्लिनरी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कोठे आहे. मित्रांनो, NIIST ही संस्था आहे ती 1975ला केरळमधील तिरुवनंतपुरम या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 तिरुवनंतपुरम, राज्य केरळ, स्थापना 1975. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्रामध्ये पितळखोरे लेणी कुठे स्थित आहेत. मित्रांनो, अजिंठा वेरूळ लेण्यांपेक्षा आधीची प्राचीन मानली जाणारी पितळखोर लेणी आहेत ती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहेत. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. आणि मित्रांनो, ही छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड तालुक्याजवळ आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 13. 1921 मध्ये मोपला विद्रोह कोठे झाला. मित्रांनो, 1921 मध्ये मोपला विद्रोह आहे तो केरळमधील मलबार या ठिकाणी झाला होता. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणती भारताच्या पश्चिम भागामधील सर्वात प्राचीन पर्वतरांग आहे. मित्रांनो, भारताच्या पश्चिम भागामध्ये असणारी सर्वात प्राचीन पर्वतरांग आहे अरवली पर्वतरांग. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. मित्रांनो, हा भारतातील सर्वात जुना पर्वत आहे आणि याच्यातील सर्वोच्च शिखर आहे गुरु शिखर. ठीक आहे. पुढे पहा. प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्रामधील दुसरे मेगा फूड पार्क हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या डॅश डॅश तालुक्यामध्ये आहे. आता या ठिकाणी पहा, महाराष्ट्रातील पहिले मेगा फूड पार्क सातारा जिल्ह्यामध्ये आहे. दुसरं छत्रपती संभाजीनगरमधील पैठण या तालुक्यातील वाहेगाव या ठिकाणी आहे. आणि तिसरं आहे ते वर्धा जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर छत्रपती संभाजीनगरमधील पैठण तालुक्यामध्ये, पर्याय 2 आपलं उत्तर आहे. आणि ठिकाणी विचारलं तर वाहेगाव. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 7. स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच ही घोषणा डॅश डॅश यांनी केली होती. मित्रांनो, ही घोषणा आहे बाळ गंगाधर टिळक यांची म्हणजेच लोकमान्य टिळक यांची. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18. ब्लेड्स ऑफ ग्लोरी हे सर्वात मोठे क्रिकेटचे स्मारक महाराष्ट्रामधील कोणत्या शहरामध्ये स्थित आहे. मित्रांनो, ब्लेड्स ऑफ ग्लोरी हे महाराष्ट्रामधील सर्वात मोठे क्रिकेटचे स्मारक आहे ते पुणे या शहरामध्ये आहे. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. याचं उद्घाटन 2012 मध्ये सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 19. पुढीलपैकी कोणत्या भौतिक शास्त्रज्ञाने प्रकाश विकिरणाच्या क्षेत्रासाठी नोबेल पारितोषिक जिंकले. आता मित्रांनो, 1930 साली प्रकाश विकिरण म्हणजेच रामन इफेक्ट या शोधासाठी CV रमन यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकानं गौरवण्यात आलं होतं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1 CV रमन. तर मित्रांनो, हे भारतातील पहिले व्यक्ती होते ज्यांनी विज्ञान क्षेत्रामध्ये नोबेल पारितोषिक जिंकलेलं होतं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 20. संत तुकडोजी महाराजांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला. मित्रांनो, संत तुकडोजी महाराज म्हणजेच माणिकदेव बंडोजी इंगळे यांनी ग्रामगीता नावाचा ग्रंथ लिहिला. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, त्याचबरोबर त्यांनी अमरावती जिल्ह्यातील मोझरी या ठिकाणी गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. ठीक आहे. अमृतानुभव हा ग्रंथ संत ज्ञानेश्वरांचा, दासबोध समर्थ रामदासांचा आणि एकनाथी भागवत संत एकनाथांचा. ठीक आहे.
प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्रातील टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो, महाराष्ट्रातील टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य हे आहे ते यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. तर 1997 साली याला वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 22. भारतातील 2011 या वर्षी स्थापन झालेले जीवावरण राखीव क्षेत्र म्हणजेच बायोस्फिअर रिझर्व खालीलपैकी कोणते आहे? आता या ठिकाणी पहा, शेषाचलम पर्वतरांगांना 2010 साली बायोस्फिअर रिझर्व म्हणून घोषित करण्यात आलं आणि 2011 साली पन्ना राष्ट्रीय उद्यानाला बायोस्फिअर रिझर्व म्हणून घोषित करण्यात आलं, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 पन्ना. मित्रांनो, राष्ट्रीय उद्यान म्हणून आधीपासून स्थापना झालेली होती, परंतु 2010 साली शेषाचलम पर्वतरांगांना आणि 2011 साली पन्ना राष्ट्रीय उद्यानाला बायोस्फिअर रिझर्व म्हणून मान्यता मिळाली. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 23. म्हैसूर सिल्क भारतातील कोणत्या राज्यातील प्रसिद्ध आहे? आता या ठिकाणी पहा, म्हैसूर कोणत्या राज्यामध्ये आहे? कर्नाटकमध्ये, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1 कर्नाटकमध्ये म्हैसूर सिल्क प्रसिद्ध आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्रात नाही? मित्रांनो, अहिल्यादेवीनगर महाराष्ट्र, चंद्रपूर महाराष्ट्र, नंदुरबार महाराष्ट्र, परंतु गुना मध्य प्रदेशमध्ये, म्हणजे पर्याय 2 हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये नाही. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सध्या जिल्हे किती आहेत? 36 जिल्हे आहेत. ठीक आहे. आणि सर्वात नवीन पालघर जिल्हा. थोड्याच दिवसात महाराष्ट्रामध्ये आणखी नवीन 22 जिल्हे तयार होतील, त्यामुळे अभ्यास वाढणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 25. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे? मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? अहिल्यादेवीनगर. आधीचं नाव होतं अहमदनगर. ठीक आहे. पर्याय 4 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. प्रश्न क्रमांक 26. भारतातील उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती डॅश डॅशद्वारे केली जाते? आता मित्रांनो, भारतातील सर्वोच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश, इतर न्यायाधीश, त्याचबरोबर उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश आणि इतर न्यायाधीश या सर्वांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 1 राष्ट्रपती हे आपलं उत्तर आहे. तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 217 अन्वये भारतातील उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची आणि इतर न्यायाधीशांची नियुक्ती ही राष्ट्रपती, राज्यपाल आणि भारताचे सरन्यायाधीश यांच्या सल्ल्याने करतात. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं आहे, तर उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती आहे ती राज्यपाल आणि भारताचे सरन्यायाधीश यांच्या सल्ल्याने केली जाते. प्रश्न क्रमांक 27. भारताचा पूर्व तटीय मैदानाचा दक्षिणेकडील भाग डॅश डॅश म्हणून ओळखला जातो? आता या ठिकाणी पाहायचं आहे, हा भारताचा दक्षिण भाग समजा. ठीक आहे. तर या ठिकाणी हा जो भाग आहे याला काय म्हणायचं? कोरोमंडल किनारा म्हणायचं, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये या पश्चिम भागाला, पश्चिम किनारपट्टीला काय म्हणायचं? कोकण. आणि केरळमध्ये काय म्हणायचं? मलबार. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 28. संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत 2 किंवा अधिक राज्यांसाठी एकच व्यक्ती राज्यपाल म्हणून नियुक्त करणे शक्य आहे? आता या ठिकाणी पाहायचं, भारतीय राज्यघटनेच्या कलम 153 अन्वये एका राज्यासाठी एक राज्यपाल असेल, परंतु काही वेळा 2 राज्यांसाठी किंवा अनेक राज्यांसाठी एक राज्यपाल नियुक्त करणे शक्य आहे. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1 अनुच्छेद 153 कलम 153. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 29. पंतप्रधानांनी 24 फेब्रुवारी 2019 रोजी गोरखपूरमधून PM किसान प्रकल्प सुरू केला. PM किसानचे पूर्ण रूप काय आहे? मित्रांनो, PM किसान या अंतर्गत देशातील शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. तर मित्रांनो, या योजनेचं पूर्ण नाव काय आहे? प्रधानमंत्री किसान सन्मान निधी. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1 आपलं उत्तर आहे, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी. प्रश्न क्रमांक 30. खालीलपैकी कोणत्या पहिल्या भारतीय कुस्तीपटूने ऑलिम्पिकमध्ये रजत पदक जिंकले होते? आता मित्रांनो, भारतासाठी पहिलं ऑलिम्पिक पदक कुस्तीमध्ये कोणी जिंकलं? खाशाबा जाधव यांनी 1952च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये. परंतु सिल्वर मेडल, रजत पदक आहे ते आतापर्यंत फक्त 2 व्यक्तींनी जिंकलं आहे. एक आहेत सुशील कुमार आणि दुसरे आहेत रविकुमार दहिया. ठीक आहे. सुशील कुमार यांनी 2012च्या
लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी रजत पदक जिंकलेलं आहे, ठीक आहे. आणि रविकुमार दहिया यांनी 2020च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी रजत पदक जिंकलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? पहिल्यांदा कोणी जिंकलं? सुशील कुमार यांनी, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 31, वन्यजीव संवर्धनासाठी भारताची पहिली जननी बँक डॅश डॅश येथे आहे. मित्रांनो, ही बँक आहे ती तेलंगणा या राज्यातील हैदराबाद या ठिकाणी आहे. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32, भारतीय संविधानाच्या 7व्या परिशिष्टाच्या समवर्ती सूचीशी खालीलपैकी कोणता घटक विषय संबंधित आहे? आता मित्रांनो, समवर्ती सूचीमध्ये जे कायदे आहेत त्यांच्यावर राज्य आणि केंद्र दोन्ही कायदे करू शकतं. तर मित्रांनो, यामध्ये काय येतं? तर या ठिकाणी पहा, सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छता राज्य सूची, स्टॉक एक्सचेंज केंद्र सूची, कृषी राज्य सूची आणि वने समवर्ती सूची, ठीक आहे. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, भारतीय राज्यघटनेच्या 7व्या परिशिष्टामध्ये काय दिलेले आहेत? तर अधिकारांची विभागणी करून सूची दिलेली आहेत, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 33, जर आपल्याला अतिरिक्त थकवा आल्यासारखे वाटले तर खालीलपैकी कोणती वस्तू आपल्याला त्वरित ऊर्जा देऊ शकते? मित्रांनो, कोणती गोष्ट आहे ती? लिंबू पाणी किंवा ग्लुकोज पाणी, ठीक आहे. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 34, मराठी भाषा गौरव दिन हा डॅश डॅश यांच्या जयंतीला साजरा केला जातो. मित्रांनो, मराठी भाषा गौरव दिवस आहे तो कविश्रेष्ठ कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांची जयंती 27 फेब्रुवारीला दरवर्षी साजरा केला जातो, ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2, तारीख आहे 27 फेब्रुवारी. प्रश्न क्रमांक 35, सांसर्गिक काळपुळी हा जीवघेणा रोग डॅश डॅशमुळे होतो. मित्रांनो, काळपुळी म्हणजेच काय? तर स्मॉल पॉक्स हा रोग आहे तो बॅसिलस अँथ्रोसिस नावाच्या जीवाणूमुळे होतो, बॅक्टेरियामुळे होतो, ठीक आहे. म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. जीवाणूचं नाव काय? बॅसिलस अँथ्रोसिस, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 36, भारतीय संविधानाचा कोणता अनुच्छेद उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करताना राज्यपालाचा सल्ला घेतला जावा असे नमूद करतो? आता या ठिकाणी पाहायचं आहे, भारतीय राज्यघटनेच्या कलम 217 अन्वये राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि राज्यपाल यांच्या सल्ल्याने उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती करतात. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 3 अनुच्छेद 217 या अन्वये राष्ट्रपती, राज्यपालांचा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांचा सल्ला घेतात. प्रश्न क्रमांक 37, डॅश डॅश या वर्षी मुस्लिम लीग आणि काँग्रेस दरम्यान लखनौ करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती? आता मित्रांनो, लखनौ करार 1916, पर्याय 2 आपलं उत्तर आहे. पुणे करार 1932. प्रश्न क्रमांक 39, भारताद्वारे बांगलादेशला भाडेपट्टीने दिलेला 3 बिघा टिंबटिंबचा भाग होता. आता मित्रांनो, 3 बिघा हा भाग आहे तो भारतानं बांगलादेशला 2011 साली भाडेपट्टीने दिला होता, जो पश्चिम बंगालचा काही भाग होता, ठीक आहे. म्हणजे पर्याय 1 पश्चिम बंगाल आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 40, बोकारो स्टील प्लांट डॅश डॅशमध्ये स्थित आहे. मित्रांनो, बोकारो स्टील प्लांट आहे तो झारखंडमधील बोकारो या ठिकाणी आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 झारखंड. याची स्थापना आहे ती 1964ला करण्यात आली होती, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 41, जगात रामसर करार कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? मित्रांनो, रामसर करार आहे तो 1971 साली इराणमधील रामसर या ठिकाणी झालेल्या बैठकीनंतर अस्तित्वात आला. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2 1971. ठिकाण होतं इराणमधील रामसर, म्हणून याला रामसर करार म्हणतात, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 42, भारतातील सर्वात मोठे ज्यूट उत्पादक राज्य डॅश डॅश आहे? आता या ठिकाणी पाहायचं, भारतातील सर्वात मोठे ज्यूट म्हणजेच ताग उत्पादक राज्य कोणतं आहे? पश्चिम बंगाल आहे, ठीक आहे. पर्याय 2 आपलं उत्तर आहे. भारताच्या ईशान्य भागामध्ये याचं उत्पादन केलं जातं, परंतु एकूण भारताच्या उत्पादनापैकी 40% उत्पादन आहे ते पश्चिम बंगालमध्ये होतं, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 43, गारो, खासी आणि जयंती या टेकड्या भारताच्या कोणत्या राज्यातील आहेत? मित्रांनो, गारो, खासी आणि जयंती या टेकड्या आहेत त्या मेघालय राज्यामध्ये आहेत. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. आणि या टेकड्यांच्या नावानेच त्या ठिकाणी काही जमाती देखील राहतात, ठीक आहे. गारो जमात, खासी जमात यासारख्या. प्रश्न क्रमांक 44, नामदफा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? मित्रांनो, नामदफा राष्ट्रीय उद्यान आहे ते
भारतातील अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये 1983 साली स्थापन करण्यात आलं होतं. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1 अरुणाचल प्रदेश. उद्यानाचं नाव नामदफा राष्ट्रीय उद्यान. प्रश्न क्रमांक 45. कोणते मराठी वर्तमानपत्र बाळ गंगाधर टिळकांद्वारे प्रकाशित करण्यात आले होते? आता या ठिकाणी पहा, बाळ गंगाधर टिळक यांनी 1881 ला केसरी आणि मराठा नावाची वृत्तपत्र सुरू केली. त्यापैकी केसरी हे मराठीमध्ये होतं आणि मराठा हे इंग्रजीमध्ये होतं. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 3 केसरी हे मराठी वृत्तपत्र बाळ गंगाधर टिळक यांनी प्रकाशित केलं. ठीक आहे, तर मित्रांनो याचे पहिले संपादक कोण बनले होते? गोपाल गणेश आगरकर. ठीक आहे, केसरीचे पहिले संपादक गोपाल गणेश आगरकर आणि मराठाचे पहिले संपादक लोकमान्य टिळक. प्रश्न क्रमांक 46. सिंधू खोरे संस्कृतीशी संबंधित असलेले डॅश डॅश हे शहर गुजरातच्या वर्तमान स्थानात आहे. मित्रांनो, सिंधू खोरे संस्कृती संबंधित लोथल हे बंदर किंवा गोदी गुजरातमध्ये सापडलेलं होतं. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2 लोथल हे गुजरातमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 47. भारतातील केंद्रीय यांत्रिक अभियांत्रिकी संशोधन संस्था कोठे आहे? म्हणजेच काय, तर सेंट्रल मेकॅनिकल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट कोठे आहे? मित्रांनो, ही जी इन्स्टिट्यूट आहे ती पश्चिम बंगालमधील दुर्गापूर या ठिकाणी आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1 दुर्गापूर. प्रश्न क्रमांक 48. महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा 8 पदरी द्रुतगती मार्ग मुंबईला टिंबटिंब सोबत जोडतो. आता या ठिकाणी पाहायचं, महाराष्ट्र समृद्धी महामार्ग म्हणजेच काय, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा मुंबईला नागपूर सोबत जोडतो. म्हणजे पर्याय 4 नागपूर आपलं उत्तर आहे. आणि मित्रांनो याची लांबी आहे 701 किलोमीटर. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 49. भारतातील बुलेट ट्रेन प्रकल्प कोणत्या परदेशाच्या सहाय्याने विकसित केला गेला आहे? मित्रांनो, भारतामध्ये बुलेट ट्रेनला मदत करत आहे जपान. म्हणजे पर्याय 2 जपान आपलं उत्तर आहे. जगातील सर्वात मोठा बुलेट ट्रेन असलेला देश कोणता? तर जपान. त्यामुळे जपान आपल्याला मदत करत आहे. प्रश्न क्रमांक 50. ताजमहाल सारखा दिसणारा बीबी का मकबरा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो, ताजमहाल कोणी बांधला? शहाजहाननं बांधला आणि त्याचाच नातू आझमशाह यानं छत्रपती संभाजीनगरमध्ये आपली पत्नी दिलरास बानू बेगम हिच्या स्मरणार्थ बीबी का मकबरा बांधला. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 छत्रपती संभाजीनगर. ताजमहाल बांधला शहाजहाननं आणि त्याच्या नातवानं कोणता बांधला? बीबी का मकबरा. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 51. क्षेत्रानुसार भारतातील सर्वात छोटे राज्य कोणते? आता या ठिकाणी पाहायचं आहे, क्षेत्रफळानुसार आणि लोकसंख्येनुसार भारतातील सर्वात मोठे आणि सर्वात लहान राज्य आपल्याला माहीत असले पाहिजे. या ठिकाणी पहा, क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात मोठे राज्य राजस्थान आणि सर्वात लहान राज्य गोवा. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. आणि लोकसंख्येचा विचार केला तर सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेश, सर्वाधिक लोकसंख्या उत्तर प्रदेशची आहे आणि सर्वात लहान राज्य सिक्कीम, सर्वात कमी लोकसंख्या सिक्कीमची आहे. ठीक आहे, सर्वात कमी लोकसंख्या सिक्कीमची आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 52. सध्या भारताचे रेल्वे मंत्री कोण आहेत? मित्रांनो, सध्या भारताचे रेल्वे मंत्री आहेत अश्विनी वैष्णव. म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. आणि भारताचे रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी हे नाव लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 53. डॅश डॅशच्या शिफारशीवर संविधान सभेची रचना करण्यात आली होती. आता या ठिकाणी पाहायचं आहे, 1946 ला कॅबिनेट मिशन भारतामध्ये आलं होतं आणि यानुसारच भारतामध्ये संविधान सभेची स्थापना करण्यात आली होती. ठीक आहे, म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. यामध्ये कोण कोण होतं? तर सर पॅथिक लॉरेन्स, सर स्टॅफर्ड क्रिप्स आणि सर A.V. अलेक्झांडर या व्यक्ती होत्या. प्रश्न क्रमांक 54. सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामधील लिंग गुणोत्तर प्रति 1000 पुरुषांमागे महिला हे डॅश डॅश आहे. या ठिकाणी पाहायचं तर 2011च्या जनगणनेनुसार भारताचं लिंग गुणोत्तर होतं 940 आणि महाराष्ट्राचं होतं 929. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 55. हिराकूड धरणाची लांबी डॅश डॅश किमी आहे. आता या ठिकाणी पाहायचं, हिराकूड धरण कुठे आहे? ओडिसा राज्यामध्ये महानदीवर आहे आणि याची लांबी आहे ती 25.8 किलोमीटर इतकी आहे. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी आपण 25 किलोमीटर धरूया.
प्रश्न क्रमांक 56. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या सगळ्यात जास्त आहे? आता या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा आणि सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा यांची नावं माहीत असली पाहिजेत. सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ते आहे ठाणे जिल्ह्यामध्ये. पर्याय 1 आपलं उत्तर आहे. आणि सर्वात कमी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 57. महाराष्ट्रातील कोणता भौगोलिक प्रदेश पश्चिमेकडे अरबी समुद्र आणि पूर्वेकडे सह्याद्री पर्वतरांगांनी वेढलेला आहे? आता या ठिकाणी पाहायचं, महाराष्ट्रामध्ये कोकण विभाग असा आहे ज्याच्या पूर्वेला सह्याद्री पर्वत आहे आणि पश्चिमेला अरबी समुद्र आहे. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 58. दिलेल्या पर्यायातून सर्वात योग्य पर्याय निवडून प्रश्नातील म्हणी पूर्ण करा. अल्प मनुष्य कोपे आणि यासाठी म्हण पूर्ण होते लहान भांडे लवकर तापे. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. याचा अर्थ काय असतो? हलक्या दर्जाचा माणूस लवकर रागावतो असा याचा अर्थ होतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 59. दिलेल्या पर्यायातून सर्वात योग्य पर्याय निवडून प्रश्नातील म्हणी पूर्ण करा. अंगाले सुटली खाज डॅश डॅश. या ठिकाणी ही म्हण कशी पूर्ण होणार आहे? अंगाले सुटली खाज हाताले नाही लाज. पर्याय 3 आपलं उत्तर आहे. याचा अर्थ काय? तर गरजवंत माणसाला अक्कल नसते. म्हणजेच आपल्याला गरज पडल्यावर आपण कोणतीही लाज न बाळगता कोणतंही काम करू शकतो. ठीक आहे, असा याचा अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 60. दिलेल्या पर्यायातून सर्वात योग्य पर्याय निवडून प्रश्नातील म्हणी पूर्ण करा. अंधेर नगरी चौपट राजा. ही म्हण कशी पूर्ण होते? टक्का शेर भाजी टक्का शेर खाजा. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. याचा अर्थ काय असतो की ज्या नगरीचा राजा मूर्ख असतो त्या ठिकाणी मौल्यवान वस्तूसुद्धा क्षुल्लक किमतीला विकल्या जातात. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 61. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा. संकुचित व्यापक विरुद्धार्थी आहे. करंटा भाग्यशाली विरुद्धार्थी आहे आणि भव्य चिमुकले विरुद्धार्थी आहे. परंतु मंजू आणि सुरेल काय आहेत? समानार्थी आहेत. म्हणजे पर्याय 4 चुकीचा आहे. प्रश्न क्रमांक 62. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखा. संक्षिप्त विस्तृत, चौकशी विचारपूस, समृद्धी भरभराट, पुष्प सुमन. मित्रांनो 2, 4 आणि 3 काय आहेत? समानार्थी शब्द आहेत. चौकशी म्हणजेच विचारपूस, समृद्धी म्हणजे भरभराट, पुष्प म्हणजे सुमन. परंतु संक्षिप्त आणि विस्तृत, संक्षिप्त म्हणजे लहान आणि विस्तृत म्हणजे मोठा. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी ही काय विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी आहे. प्रश्न क्रमांक 63. पोलीस चोराला पकडतात हे वाक्य नवीन कर्मणी प्रयोगात रूपांतरित करा. मित्रांनो नवीन कर्मणी प्रयोग कसा असतो तर त्याच्यामध्ये वाक्याची रचना आहे ती इंग्रजीतील पॅसिव्ह वॉइस सारखी असते. मग या ठिकाणी काय होईल? पोलीस चोराला पकडतातचं काय होणार आहे? चोर पोलिसांकडून पकडला गेला. ठीक आहे, म्हणजेच पर्याय 4 पोलिसांकडून चोर पकडला गेला. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 64. जशी गवताची पेंडी तशी दुर्वांची. मित्रांनो दुर्वांची काय असते? जोडी असते. पर्याय 3 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 65. दिलेल्या पर्यायातून सर्वात योग्य पर्याय निवडून प्रश्नातील म्हणी पूर्ण करा. असेल तेव्हा दिवाळी. आता या ठिकाणी ही म्हण कशी पूर्ण होईल? ही म्हण पूर्ण होणार आहे असेल तेव्हा दिवाळी नसेल तेव्हा सिमगा. म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. याचा अर्थ काय असतो? आपल्याकडे आहे तोपर्यंत उधळपट्टी करणे आणि नंतर उपासमार येऊन मरणे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 66. संयुक्त वाक्यात एकापेक्षा अधिक मुख्य वाक्ये डॅश डॅशने जोडली जातात. मित्रांनो संयुक्त वाक्य कधी असतं आपण पाहिलेलं होतं. जेव्हा 2 किंवा अधिक वाक्य प्रधानत्व बोधक उभयान्वी अव्ययाने जोडली जातात तेव्हा त्या ठिकाणी संयुक्त वाक्य बनतं. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय? या ठिकाणी एकापेक्षा अधिक वाक्य आहेत ती प्रधानत्व बोधक उभयान्वी अव्ययाने जोडली जातात. पर्याय 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 67. खालीलपैकी वाक्प्रचार आणि त्याच्या अर्थाची अयोग्य जोडी ओळखा. मित्रांनो पोटात आग पडणे भूक लागणे बरोबर, टोपी उडवणे टवाळी करणे बरोबर, पाणी पाजणे पराभव करणे बरोबर आणि वहिवाट असणे म्हणजे काय? प्रथा असणे परंपरा असणे. परंतु या ठिकाणी हिंसक प्रवृत्ती असणे दिलेलं आहे म्हणजे हे काय चुकीचं आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 68. खालील वाक्यात रिकामी जागा भरण्यास सर्वात योग्य पर्याय निवडा. पंचनामे झाल्यावर नुकसान भरपाईचा डॅश डॅश शासनाकडे पाठवण्यात आला. मित्रांनो नुकसान भरपाईचा अर्ज किंवा प्रस्ताव असतो. ठीक आहे, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रक्षालन म्हणजे काय? धुणे,
आणि प्रसरण म्हणजे काय, वाढणे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 69, खाली दिलेल्या वाक्यात रिकामी जागा भरण्यासाठी योग्य शब्द निवडा. राज्यकर्त्यांनी विकासाचा कितीही डॅश डॅश आणला तरी जनतेला सत्य कळत असते. मित्रांनो, सत्याच्या विरोधार्थी काय असतं, खोटा, बनाव किंवा आव. मग या ठिकाणी काय येणार आहे, आव येणार आहे. राज्यकर्त्यांनी विकासाचा कितीही आव आणला तरी जनतेला सत्य कळत असते. ठीक आहे, म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 70, समानार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा. इहलोक परलोक विरुद्धार्थी आहे. ठीक आहे. बिकट सुलभ विरुद्धार्थी आहे. शीघ्र मंद विरुद्धार्थी आहे. परंतु कपट डाव समानार्थी, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 71, प्रथम संस्कृत व्याकरण पुस्तक अष्टाध्यायी डॅश डॅश यांनी लिहिले होते. मित्रांनो, अष्टाध्यायी हे काय, संस्कृतमधील व्याकरणाचा पहिला ग्रंथ आहे जो पाणिनी यांनी लिहिला होता, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 72, गरज सरो अन वैद्य मरो या म्हणीचा अर्थ ओळखा. मित्रांनो, आपली गरज पूर्ण झाल्यानंतर मदत करणाऱ्याची विचारपूस देखील न करणे म्हणजे काय, गरज सरो अन वैद्य मरो, म्हणजे आपला उत्तर काय, एखाद्याची गरज संपल्यावर त्याची विचारपूस देखील न करणे. ठीक आहे, म्हणजे पर्याय 1. प्रश्न क्रमांक 73, अनास्था या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. आता या ठिकाणी पहा, अनास्थाला विरुद्धार्थी शब्द कोणता असतो, आस्था हा असतो. ठीक आहे, परंतु आस्थाला समानार्थी शब्द कोणते आहेत, तर ते आहेत परवा, फिकीर, काळजी. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर पर्याय 2 परवा हा आस्थाचा समानार्थी म्हणजेच अनास्थाचा विरुद्धार्थी शब्द आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 74, खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने अशुद्ध शब्दलेखन असलेला शब्द ओळखा. आता या ठिकाणी पाहायचं आहे, पंचतारांकित बरोबर आहे, उपनिषद बरोबर आहे, धीर गंभीर बरोबर आहे. परंतु गुरुकिल्लेमध्ये काय झालेलं आहे, तर र ला दुसरा उकार आलेला आहे. र ला पहिला उकार असतो, त्या ठिकाणी दुसरा आला, म्हणजे या ठिकाणी तिसरा शब्द चुकीचा आहे, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 75, खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची बरोबर जोडी ओळखा. या ठिकाणी पहा, दिवस वार समानार्थी, दूध पेय, पेयामध्ये दूध येतं. ठीक आहे, विरुद्धार्थी नाही. देऊळ मंदिर समानार्थी आणि उपकार अपकार, उपकार म्हणजे मदत आणि अपकार म्हणजे मदत न करणे किंवा विसरणे, म्हणजे या ठिकाणी पर्याय 3 काय, विरुद्धार्थी आहे. प्रश्न क्रमांक 76, कित्येक या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह ओळखा. आता या ठिकाणी पाहायचं, कित्येक विग्रह कसा होतो, किती अधिक एक, कित्येक, म्हणजे पर्याय 1. प्रश्न क्रमांक 77, वंदना सिनेमाला गेली या वाक्याचे अपूर्ण वर्तमान काळात रूपांतर करा. मित्रांनो, वंदना सिनेमाला गेली, अपूर्ण वर्तमान काळ रूप कसं होईल, गेलीचं जात आहे. ठीक आहे, म्हणजे पर्याय 3 वंदना सिनेमाला जात आहे हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 78, पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. तांब्याच्या पत्रावर कोरलेला लेख. मित्रांनो, तांब्यावर कोरलेल्या लेखाला काय म्हणायचं, ताम्रपट म्हणायचं, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. आणि तांबूल म्हणजे काय असतो, विडा असतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 79, खालील शब्दाचा समास प्रकार ओळखा. चरण कमल. आता या ठिकाणी पाहायचं आहे, विग्रह कसा होतो, कमलासारखे चरण. ठीक आहे, यामध्ये काय होतंय, चरण आणि कमल दोन्ही शब्द प्रथम विभक्तीमध्ये आहेत आणि कमल काय विशेषण आहे आणि चरण काय विशेष्य आहे. आणि ज्या ठिकाणी विशेषण विशेष्य असा संबंध असतो आणि दोन्ही शब्द प्रथम विभक्तीमध्ये असतात तेव्हा त्या ठिकाणी कर्मधारय समास असतो, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. या ठिकाणी काय होतंय, तर एक शब्द दुसऱ्या शब्दासाठी विशेषण म्हणून काम करतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 80, खालील वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग झालेले योग्य उत्तर निवडा. शड्डू ठोकणे. मित्रांनो, शड्डू ठोकणे म्हणजे काय, चुनौती देणे, आव्हान देणे, म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय 4. रिंगणात उतरताच राजा पहिलवानाने प्रतिस्पर्ध्यासमोर शड्डू ठोकला. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 81, पुढील नामाला अयोग्य विशेषणाचा पर्याय निवडा. कापड. मित्रांनो, कापड कसं असतं, मऊ असेल, जरतारी असेल, विणलेले असेल, फाटके असेल. ठीक आहे, परंतु कडू असणार आहे का, कापडाला चव नसणार आहे, म्हणजे पर्याय 1. कडू हे विशेषण कापडाला लागू होत नाही. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 82, पुढील पर्यायातून अर्थपूर्ण वाक्य ओळखा. आता या ठिकाणी पहा, वही हरवले, वही हरवलो, वही हरवली, वही हरवल्या. या ठिकाणी पहा, जेव्हा एकवचनी स्त्रीलिंगी शब्द असतो तेव्हा क्रियापद असणार आहे ते काय असणार आहे, इकारांत, म्हणजे काय, हरवली, वही हरवली, पर्याय 3 आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. त्यासोबतच जर अनेकवचन असेल तर
वह्या हरवल्या असं होईल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 83, पुढील वाक्यातील अधोरेखित अव्ययाचा प्रकार ओळखा. तुला मुक्ती मिळू शकेल असे सांप्रत काही लाभेल असे वाटत नाही. मित्रांनो, या ठिकाणी पहा, सांप्रत काय दाखवतोय? सांप्रतचा अर्थ असतो आजकाल किंवा आता तरी. ठीक आहे. मग या ठिकाणी काय होतंय? सांप्रत हा शब्द क्रिया कधी घडणार आहे किंवा घडणार नाहीये ते सांगतोय. म्हणजेच काय, आपण काय पाहिलं होतं? एखादी क्रिया कधी, कुठे, कशी घडली याबद्दल माहिती देणारा शब्द कोणता? क्रियाविशेषण अव्यय. म्हणजे या ठिकाणी सांप्रत काय? क्रियाविशेषण अव्यय. पर्याय 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 84, दिलेल्या धातूचे शक्य क्रियापद ओळखा. खेळणे. आता या ठिकाणी पाहायचं, शक्य क्रियापद म्हणजे काय? तर कर्त्यामध्ये ती क्रिया करण्याचं सामर्थ्य आहे अशा प्रकारची रचना करणारं क्रियापद कोणतं असतं? तर शक्य क्रियापद. मग या ठिकाणी खेळण्याचं काय होईल? खेळवते. म्हणजे खेळण्याची शक्ती आहे किंवा खेळण्याचं सामर्थ्य आहे. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. आणि जर खेळविते असतं तर त्या ठिकाणी प्रयोजक क्रियापद आलं असतं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 85, दिलेल्या शब्दगटातून योग्य समानार्थी शब्द निवडा. कासव. मित्रांनो, कासवला कुर्म, कच्छप किंवा कच्छ हे समानार्थी शब्द आहेत. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 2 कच्छप म्हणजे कासव. ठीक आहे. वराह म्हणजे काय? डुक्कर. प्रश्न क्रमांक 86, जोड शब्द नसलेला शब्द निवडा. मित्रांनो, बेल भांडार जोड शब्द, बाळबिस्तरा जोड शब्द, बाजारहाट जोड शब्द, परंतु बोलघेवडा विशेषण आहे. म्हणजे पर्याय 2 बोलघेवडा हा जोड शब्द नाही. प्रश्न क्रमांक 87, पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. मोटेचे पाणी जेथे पडते तेथील दगडांनी बांधलेल्या कुंडीवजा जागेला काय म्हणतात? आता या ठिकाणी पाहायचं, ज्या ठिकाणी मोटेचं पाणी पडतं आणि पुढे जातं त्या जागेला काय म्हणायचं? थारोळे असं म्हणायचं. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 88, पुढील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ दर्शवणारा पर्याय निवडा. हातात काठी येणे. मित्रांनो, हातात काठी येणे म्हणजे काय? पायावर चालण्याची कुवत कमी होणे, म्हणजेच म्हातारपण येणे, वृद्धत्व येणे. पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 89, खालील वाक्यातील उद्देश ओळखा. आता आम्ही हा प्रश्न विचारार्थ मांडला आहे. आता या ठिकाणी पहा, उद्देश म्हणजे काय असतो? वाक्यामध्ये ज्याच्याबद्दल माहिती सांगितलेली आहे ते काय असतं? वाक्याचा उद्देश असतं. मग या ठिकाणी मी काय म्हणतोय? आम्ही हा प्रश्न विचारात मांडलेला आहे. म्हणजे हा प्रश्न हा महत्त्वाचा आहे, याच्याबद्दल या ठिकाणी माहिती दिलेली आहे. म्हणजेच आपलं उत्तर काय असणार आहे? या वाक्याचा उद्देश आहे पर्याय 2 हा प्रश्न. उद्देश म्हणजे वाक्यामध्ये ज्याच्याबद्दल माहिती सांगितलेली आहे तो शब्द. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 90, विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत? मित्रांनो, मराठीमध्ये विभक्तीचे एकूण 8 प्रकार आहेत. कोणते कोणते? प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन असे एकूण 8 प्रकार आहेत. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. याबद्दल जर तुम्हाला सविस्तर माहिती हवी असेल तर ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल, किंवा या अगोदरचे मराठी व्याकरणाचे व्हिडिओ पाहून घ्या. त्यासाठीच आपण A to Z मराठी व्याकरण नावाची सिरीज सुरू केली आहे, जेणेकरून ज्या ज्या परीक्षांना मराठी व्याकरण आवश्यक आहे त्या परीक्षांसाठी मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव करता यावा. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 91, अधोरेखित क्रियापदांचा योग्य प्रकार ओळखा. त्याचे कर्कश बोलणे ऐकवत नव्हते. आता या ठिकाणी पहा, ज्या क्रियापदातून कर्त्याचे ते काम करण्याचं सामर्थ्य आहे किंवा नाही हे दर्शवले जाते, तेव्हा त्या ठिकाणी काय म्हणायचं? शक्य क्रियापद आहे असं म्हणायचं. मग मित्रांनो, या ठिकाणी त्याचं कर्कश बोलणे ऐकण्याचं सामर्थ्य कर्त्यामध्ये नव्हतं. म्हणजे या ठिकाणी काय म्हणूया आपण? या ठिकाणी शक्य क्रियापद आलेलं आहे. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 92, जोड शब्द नसलेला शब्द ओळखा. मित्रांनो, जोड शब्द नसलेला शब्द कोणता आहे पहा. या ठिकाणी दानागोटा जोड शब्द, दूध धोपते जोड शब्द, दगडधोंडा जोड शब्द, परंतु अभिनंदन उपसर्ग घटित आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय 3 अभिनंदन हा शब्द जोड शब्द नाही. प्रश्न क्रमांक 93, टाख्यातावरून कोणता अर्थ ओळखला जातो? आता या ठिकाणी पाहायचं आहे, वाक्याच्या रूपामध्ये किंवा क्रियापदाच्या रूपामध्ये लिंग, वचन किंवा पुरुष यामुळे जो बदल होतो त्याला काय म्हणायचं? आख्यात विकार असं म्हणायचं. आणि मित्रांनो, यावरून त्याचे काही प्रकार पडतात. कोणते कोणते? प्रथम ताख्यात, लाख्यात, इलाख्यात, ई आख्यात, उ आख्यात, वा आख्यात आणि द्वितीय ताख्यात. यामध्ये ताख्यात किती आहेत? 2. प्रथम ताख्यात आणि द्वितीय ताख्यात. तर प्रथम ताख्यात काय दाखवतो? वर्तमान काळ दाखवतो. आणि द्वितीय ताख्यात काय दाखवतो? संकेतार्थ दाखवतो. म्हणजे आपलं उत्तर काय? ताख्यातानुसार संकेतार्थ व्यक्त होतो. आणि काळ विचारला तर
वर्तमान काळ प्रथम ताख्यातामुळे व्यक्त होतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 94, क्रियापदानुसार कर्त्याच्या योग्य रूपाची निवड करा. डॅश डॅश क्रीडांगणावर खेळतात. क्रियापद आहे अनेक वचनासाठी. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी मित्र हे आपलं उत्तर असणार आहे. पर्याय 2 आपलं उत्तर आहे. या ठिकाणी मित्र, मुले, खेळाडू अशा प्रकारे कर्त्याचं अनेकवचनी रूप येणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 96, व्यसन घालणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा. मित्रांनो, व्यसन घालणे म्हणजे काय? एखाद्यावर बंधन घालणे, मर्यादा घालणे, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 97, एकाने माणसे मोजून पाहिली, ती नौज भरली. वरील वाक्याचे संयुक्त वाक्यात रूपांतर करणारा पर्याय निवडा. आता या ठिकाणी पाहायचं आहे, एकाने माणसे मोजून पाहिली हे वाक्य काय? न्यून वाक्य आहे आणि ती नौज भरली हे काय? मुख्य वाक्य आहे. आणि आपण काय पाहिलेलं आहे, जेव्हा एखादं वाक्य न्यून असतं तेव्हा त्या ठिकाणी न्यूनत्वबोधक उभयान्वी अव्यय येतात. आणि कोणते येणार आहे मग या ठिकाणी? पण येणार आहे. मग काय होणार? एकाने माणसे मोजून पाहिली पण ती नौज भरली, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. या ठिकाणी हे काय? संयुक्त वाक्य तयार झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 98, उथळ शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. मित्रांनो, उथळ म्हणजे कमी खोल आणि त्याच्या विरुद्धार्थी जास्त खोल, म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 99, खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा. सूर्योदय, सूर्यास्त विरुद्धार्थी आहे. सुसंगत, विसंगत विरुद्धार्थी. सुपीक, नापीक विरुद्धार्थी. परंतु असूरला विरुद्धार्थी काय पाहिजे? सूर पाहिजे, परंतु त्या ठिकाणी वार आलेला आहे, म्हणजे हे चुकलेलं आहे, म्हणजे पर्याय 3 विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 100, खालील शब्दाचा समास प्रकार ओळखा. आता या ठिकाणी पाहायचं आहे, शब्द आहे चोर भय. या ठिकाणी आपण काय म्हणतो, तर ज्या ठिकाणी दुसरं पद महत्त्वाचं असतं तो कोणता समास? तत्पुरुष समास. मग या ठिकाणी भय हे पद महत्त्वाचं आहे, म्हणजे तत्पुरुष समास आहे, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. तर या ठिकाणी कोणता तत्पुरुष समास आहे? तर याचा विग्रह होतो चोरापासून भय. म्हणजे या ठिकाणी चोर या शब्दाला पासून हा शब्द जोडला जातो आणि काय बनतं? चोरापासून. आणि त्यामध्ये काय आहे? ऊन हा पंचमी विभक्तीचा प्रत्यय आहे, म्हणजे काय म्हणूया आपण या ठिकाणी? पंचमी तत्पुरुष समास आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजसाठी फक्त एवढंच. अपेक्षा आहे की आजच्या व्हिडिओमधील सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित समजली असेल आणि सर्व प्रश्नांची उत्तरे पुढे कधीही विचारली गेली तरी तुम्हाला सांगता येतील. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर आपले जे कोणी मित्रमैत्रिणी तलाठी भरतीसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा. आणि तलाठी भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी जर तुम्हाला महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा असेल तर त्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.